विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी सुजाता बुद्ध विहार सिद्धार्थ नवयुक्त मंडळ मुंदेफळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। निमित्त आहे राधाई अवसरमल, शशिकलाई मिसाळ, मंडोदरी मिसाळ आणि संगीताई मिसाळ हे सर्वजण बुद्धगयेला आमच्या सोबत टूरमध्ये आले होते। तथागतांनी सांगितलेल्या 4 स्थळाचं दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य त्यांनी संपादन केलं। या प्रसंगी तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला आपण श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसला आहात। पहिल्या सत्रामध्ये पूज्य भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली। विशेष रूपाने 7 फेब्रुवारीला माता रमाई यांची जयंती असल्या कारणाने, जयंतीच्या निमित्ताने माता रमाईच्या जीवनचरित्रावरती भंतेंनी धम्मदेशना दिली। आता सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर यांनी दिलेली आहे। 2 धम्मदेशना आपण श्रवण केल्या। थोडक्यामध्ये मी बोलणार आहे, अधिक काही बोलणार नाही। बुद्धगयेला जाणे, तथागतांनी सांगितलेल्या 4 स्थळांचं दर्शन घेणे, प्रत्यक्ष रूपाने भगवंताने सांगितलं आहे। कारण भगवंत आनंदाला उद्देशून सांगतात की आनंद सदग्रस्तांच्या जीवनामध्ये जर त्यांना पुण्य प्राप्त करायचं असेल, त्यांना सुख प्राप्त करायचं असेल, तर किमान 4 स्थळांचं दर्शन आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं। मग कोणत्या 4 स्थळांचं दर्शन? जिथे सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला असं लुंबिनी वन, जिथे सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा लाभ झाला असं सारनाथ, जिथे तथागतांनी सम्यक संबोधीचा लाभ करून ज्या ज्ञानाला प्रकाशित केलं, ज्या ज्ञानाला सांगितलं असं बुद्धगया, आणि 45 वर्षापर्यंत तथागताने
संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी उपदेश देऊन भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले, असं कुशीनारा या 4 प्रकारच्या स्थळांचं दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य आपल्याला संपादन करता येत असते. आणि त्यामुळे या 4ही स्थळांचं दर्शन आपल्याच गावातील अवसरमल परिवार, अवसरमल आई आणि मिसाळ परिवार या दोनही परिवारांनी आपल्या जीवनामध्ये या 4 स्थळांचं दर्शन घेऊन अत्यंत महान आणि असीम असं पुण्य केलेलं आहे. एक छोटंसं मी तुम्हाला भगवंताच्या काळातील उदाहरण देणार आहे की मनुष्याचं जीवन कसं असते आणि या संसारामध्ये जीवन जगणारे लोक, म्हणजे जीवन जगणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो. एकच वस्तू, एकच घटना, एकच प्रसंग जरी मनुष्याने अनुभवला असेल तरी सुद्धा त्या घटनेकडे, त्या प्रसंगाकडे, त्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र भिन्न भिन्न असतो. एकच घटना आहे परंतु त्याही घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मनुष्याचा भिन्न भिन्न असतो, वेगवेगळा असतो. असं का होतं बरं? घटना जरी समजा एकच असेल तरी सुद्धा मनुष्याचा दृष्टिकोन का बदलतो? कशामुळे बदलतो? काय कारण असते? कारण असतील ना काहीतरी. जशी एकच घटना आहे पण त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्याला कारण असं असतं की आपला जो दृष्टिकोन आहे, म्हणजे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीचा भिन्न भिन्न असतो, वेगवेगळा असतो. कशामुळे? तर आपली जशी प्रज्ञा असेल, आपली जशी बुद्धिमत्ता असेल, आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून, आपल्या प्रज्ञेला अनुसरून तो दृष्टिकोन आपण बनवत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन ठेवून जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या या संसारामध्ये फार कमी आहे. अनेक लोक चांगलं जरी असेल तर त्याला वाईट दृष्टीने बघत असतात आणि काही लोक वाईट जरी असेल तर त्या वाईटामध्ये चांगलं का आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. भगवंताच्या काळातील मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. हा मनुष्याचा दृष्टिकोन कसा असतो बघा. आणि त्यामुळे मनुष्याची हानी होत असते. हा दृष्टिकोन असल्यामुळे मनुष्याची हानी होते, मनुष्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे मनुष्याने बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. नेहमी चांगल्या दृष्टीने, चांगल्या विचाराने ती गोष्ट आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये आपण बघतो बघा, सारिपुत्त नावाचे भगवंताचे अग्रश्रावक भिक्षू झाले. म्हणजे सारिपुत्त स्थविरांकडे, ज्यांचं उपतिष्य असं नाव असते, अत्यंत धनवान असतात ते असं म्हटलं आहे. म्हणजे 77,000 करोड ज्यांच्याकडे धनसंपत्ती असते, जे त्या काळामध्ये 77,000 करोड धनसंपत्ती सारिपुत्त भंते सोडून भिक्षू बनत असतात. केवळ तेच भिक्षू बनत नाहीत तर त्यांच्या 3 बहिणी आणि 2 भाऊ सुद्धा भिक्षू बनत असतात. आणखी एक भाऊ त्यांचा राहतो, त्याचं नाव असते रेवत. आणि साहजिक आहे, पूर्वीच्या काळामध्ये
जे ज्या ज्या लोकांची मिथ्या दृष्टी असते, आजही वर्तमान काळामध्ये अनेक लोकांची मिथ्या दृष्टी असते. मिथ्या दृष्टी म्हणजे चुकीची धारणा, सत्याला असत्य समजणे आणि असत्याला सत्य समजणे, हा एक दृष्टिकोन मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने निर्माण केला असतो. आणि त्यामुळे सारिपुत्त भंतेंनी जाणलं असते की धम्माचं अनुसरण केल्यामुळे आपल्याला महान असा लाभ होऊ शकतो. धम्म आचरण केल्यामुळे आपलं जीवन सुखपूर्वक बनू शकते. आणि त्यामुळे त्यांच्या सहवासामध्ये असणारे त्यांचे 2 भाऊ, त्यांना ते भिक्षू बनवतात. त्यांच्या 3 बहिणी असतात, त्यांनाही ते भिक्षू बनवतात. शेवटचे एक लहान भाऊ असतात रेवत. इतर भिक्षूंना सांगतात की रेवत जरी तुमच्याकडे आला असेल, मी नसताना सुद्धा, किंवा माझे माता पिता जरी समजून घ्या आले नाही, कारण माझे माता पिता कधी परवानगी देणार नाही, कारण ते मिथ्या दृष्टीचे आहे, त्यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे. धर्मसेनापती सारिपुत्तांची माता आणि सारिपुत्तांचे पिता मिथ्या दृष्टीचे होते. त्यांनी भगवंताला कधी वंदन नाही केलं, त्यांनी भगवंताच्या धम्माला कधी ते मानले नाही, भिक्खू संघाला कधी मानले नाही. बघा किती मोठी गोष्ट आहे. ज्या परिवारातला पुत्र भगवंताच्या संघामध्ये अग्रश्रावक बनतो, ज्यांना भगवंताचा उजवा हात असं म्हटलं आहे, भगवंत सारिपुत्तांच्या प्रज्ञेबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल सांगताना असं बोलतात की भिक्षूंनो, माझा पुत्र एवढा ज्ञानी आहे, एवढा विद्वान आहे, एवढा प्रज्ञावान आहे, आकाशामधील पाणी आतापर्यंत म्हणजे जेवढा पाऊस पडला असेल त्या प्रत्येक पावसाचा थेंबामध्ये ते गिनती करू शकतात, एवढी त्यांची प्रज्ञा आहे. जर समजून घ्या, एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरती असणारे रेतीचे कण असतील, त्या रेतीच्या कणाला सुद्धा ते मोजू शकतात, एवढी त्यांची प्रज्ञा आहे. म्हणजे प्रज्ञेची उपमा, कदाचित उपमा सुद्धा असू शकते. ही मनुष्याचे कधी कधी उपमा दिल्या जातात. म्हणजे सांगायचं एवढं तात्पर्य आहे की सारिपुत्त एवढे ज्ञानी होते, एवढे विद्वान होते, एवढे पंडित होते, तरी सुद्धा त्यांचे माता पिता हे मिथ्या दृष्टीचे होते. असं काही नसतं की मनुष्याच्या घरामध्ये असणारे सर्वच लोक, एका मातेपित्यांच्या पोटी जन्मास आलेले सर्वच लोक, सर्वच मुलं किंवा सर्वच मुली सारख्याच असतील असं असतं का? नाही. ना ते सौंदर्याने सारखे असतात, ना ते बुद्धिमत्तेने सारखे असतात, ना शरीराच्या पर्सनॅलिटीने ते सारखे असतात. सारखे नसतात. का सारखे नसतात? कारण प्रत्येकाचे कर्म हे भिन्न भिन्न असतात. मग एका मातेच्या पोटी जन्मास आलेले पुत्र जर सारखे नसतात, तर मग अन्य लोकांची तर वेगवेगळी गोष्ट आहे. अन्य लोकांची तर वेगवेगळी गोष्ट आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक या संसारामध्ये जीवन जगत असतात. भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्माला अनुसरून हे सर्व प्रकारच्या घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात. परंतु सारिपुत्तांना माहीत असते की आपला लहान भाऊ सुद्धा एक ना एक दिवस भिक्षू बनणार आहे. आणि त्यामुळे सारिपुत्त भंतेंनी इतर भिक्षूंना सांगून ठेवलं होतं, माझे माता पिता कधी परवानगी देणार नाहीत, कारण ते मिथ्या दृष्टीचे आहेत, त्यांना 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा नाही आहे, आणि त्यामुळे मी तुम्हाला परवानगी देतो. मीच त्याचा वडील बंधू आहे आणि मीच त्याचा माता पिता आहे, आणि मी त्यांना परवानगी देत असल्यामुळे जेव्हा केव्हा माझा भाऊ तुमच्याकडे येईल तर तुम्ही त्यांना प्रवज्जा द्यावी. प्रसंग जेव्हा सारिपुत्तांच्या माता पित्यांना असं वाटतं आपला पहिला मुलगा गेला, आपले 2 मुलं गेले, आपल्या 3 मुली भिक्षुणी झाल्या, हा शेवटचा जो लहान मुलगा आहे याने प्रवर्जित होऊ नये म्हणून अगदी लहान वयामध्ये रेवतचं लग्न करण्याचं ते ठरवत असतात. आणि समान कुळातल्या एका मुलीशी त्यांचा विवाह ठरत असतो. विवाह करण्यासाठी जेव्हा ते मुलीकडे जातात आणि मुलीकडे गेल्यानंतर त्यांचा विवाह होत असतो, काही विवाहाच्या काही संबंधित ज्या काही प्रक्रिया आहे, घटना आहे, तर त्या पूर्ण होत असतात.
आणि त्या मुलीला आशीर्वाद म्हणून एक दुसरी स्त्री तिला आशीर्वाद देते की तुला तुझ्या दादीप्रमाणे आयुष्याचा लाभ हो. आता रेवत सारीपुत्तांचे जे भाऊ असतात त्यांना दादी म्हणजे काय समजत नाही, कारण ते लहान असतात. ते म्हणतात दादी म्हणजे काय, आजी म्हणजे काय. तर मग त्या आजीला बोलवलं जातं. 120 वर्षाची ती आजी असते, म्हणजे त्या मुलीची आजी असते. तर ते सांगतात की म्हणजे अगदी दादीसारखं तुला आयुष्य लाभो. मग रेवत म्हणतो माझी आताही दिसणारी जी पत्नी आहे ती तर अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहे. मग ही सुद्धा अशीच होणार आहे का, म्हणजे दादीसारखी होणार आहे का, ही सुद्धा म्हातारी होणार आहे का, ही सुद्धा जर्जर होणार आहे का. तर त्याला लोक सांगतात की हो, तुझी पत्नी सुद्धा अशीच होणार आहे. तेव्हा रेवत म्हणतात की अरे, जीवनाची अनित्यता अशा प्रकारची असल्यामुळे माझे बंधू हे भिक्षू झाले. त्यांनी जीवनाच्या सत्यतेला जाणलं की मनुष्याचं जीवन अत्यंत अल्प आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, आणि त्यामुळे ते भिक्षू झाले. आपण सुद्धा या संसारामध्ये रममान व्हायचं नाही, रममान राहायचं नाही असा ते विचार करतात. आणि जेव्हा ते परत येत असताना मला बाहेर जायचं आहे म्हणून गाडीतून खाली उतरतात, थोडा वेळ थांबतात, पुन्हा गाडीमध्ये बसतात, पुन्हा बाहेर जायचं असं म्हणतात, पुन्हा गाडीमध्ये बसतात. 2-3 वेळेस अशी प्रक्रिया करतात आणि शेवटी त्या रथवाल्यांना सांगते तुम्ही घरी जा, मी पाठीमागून येतो. त्यांना असं वाटतं की हा पाठीमागून येईल आणि ते तिकडे पळून जात असतात. एका जंगलामध्ये 30 भिक्षू एका ठिकाणी वास्तव्य करत असतात. तिथे वास्तव्य करत असणाऱ्या भिक्षूंकडे तो जातो आणि त्यांना सांगतो की मला प्रवर्जा द्या, मला भिक्षू बनायचं आहे. याचा जो पेहराव असतो तो पूर्णतः म्हणजे लग्न झालेलं असतं, विवाह झालेला असतो, नवरदेवाचा पेहराव असतो. इतर भिक्षू त्याला विचारतात तू कुठून आला, तुझं नाव काय आहे, तुझ्या अंगावर तर अत्यंत चांगल्या प्रकारचे वस्त्र आहे, जणू तू एखादा राजकुमारच आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो म्हणजे प्रवर्जित होऊ इच्छितो, तू तर नवरदेव बनून आलेला आहे. आणि त्याला त्याच्याकडे बघून थोडं ते हसत असतात, मिश्किलपणे ते बोलतात. तेव्हा तो म्हणतो की माझा भाऊ उपतिष्ठ आहे, तुम्ही यांना जाणत नाही का. ते म्हणतात की नाही, आम्ही त्यांना जाणत नाही, कारण सारीपुत्त बनतेंना उपतिष्ठ कोणी म्हणत नाही, त्यांना सारीपुत्त या नावाने ओळखलं जातं. तर पुन्हा ते म्हणतात की त्यांचं पूर्वी नाव उपतिष्ठ असते, परंतु भिक्खू संघामध्ये त्यांना सारीपुत्त म्हणून त्यांच्या नावाने त्यांना ओळखतात. तेव्हा ते म्हणतात की अरे, सारीपुत्तांचे तुम्ही बंधू आहात का. तर लगेच त्याला प्रवर्जा दिली जाते. पुन्हा ते कर्मस्थान घेतात आणि कर्मस्थान घेऊन एका जंगलामध्ये जात असतात. हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की मनुष्याचा दृष्टिकोन, आपल्या जीवनाकडे बघण्याचा जो मनुष्याचा दृष्टिकोन असतो तो कशा प्रकारचा असतो. जेव्हा सारीपुत्तांना समजते की आपला लहान बंधू सुद्धा प्रवर्जित झाला आहे, तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो. ते भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, माझे लहान बंधू म्हणजे प्रवर्जित झाले आहे, त्यांना मला भेटण्यासाठी खदिरावन वनामध्ये जायचं आहे, आपली परवानगी द्या. तेव्हा भगवंत असे म्हणतात की थांब, काही वेळानंतर आपण जाऊया. पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा, तिसऱ्यांदा सुद्धा सारीपुत्त बनते भगवंताला बोलत असतात, परंतु भगवंत असे म्हणतात की थांब, योग्य वेळ आल्यानंतर आपण जाऊया. आणि प्रत्यक्ष भगवान बुद्ध 500 भिक्खू संघासह सारीपुत्तासह खदिरा वनमध्ये रेवत भंतेंना भेटण्यासाठी जात असतात. बघा, तुम्ही विचार करा, रेवत भंतेंनी कधीही भगवंताला बघितलेलं नसते. अन्य भिक्खूंकडून ते प्रवर्जित झालेले असतात. प्रत्यक्ष भगवंत, सारीपुत्त, आनंद भंते, शिवली भंते अशा प्रकारचे 500 भिक्खू रेवत भंतेंना खदीर वनमध्ये भेटण्यासाठी जात असतात. 60 योजनांचा एक रस्ता असतो, 30 योजनांचा एक रस्ता असतो. आनंद भंते भगवंताला सांगते भगवान, एक 60 योजनांचा रस्ता आहे, परंतु त्या रस्त्याने आपल्याला सर्व प्रकारच्या सुख सुविधा म्हणजे मिळणार आहे. जवळचा रस्ता आहे 30 योजनांचा, परंतु त्या रस्त्यामध्ये भोजन मिळणार नाही, तिकडे वस्ती नाही आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की शिवली आपल्या सोबत आहे, त्यामुळे त्याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही आहे. जेव्हा ते
वनामध्ये जातात. रेवतभंतेंना कळते की भगवंत मला प्रत्यक्ष रूपाने भेटायला येत आहेत. तर भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते निवासस्थान निर्माण करत असतात. ते अरंत असतात, ते दुःखमुक्त असतात. भगवंत येतात, भगवंताचं यथोचित्तपणे ते स्वागत करतात आणि स्वागत केल्यानंतर 8 दिवसापर्यंत भगवंत तिथे वास्तव्य करत असतात. रेवतभंते भगवंताची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात आणि सेवा केल्यानंतर भगवंत निघून जातात. रेवतभंतेंना अनेक प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाची खूप चांगल्या प्रकारे ते उत्तरे देतात आणि समाधानपूर्वक भगवंत तिथून निघून जातात. निघून गेल्यानंतर 2 वृद्ध भिक्षू असतात. ते वृद्ध भिक्षू विचार करतात की भगवंत या जंगलामध्ये कशाला आले असतील. एवढं मोठं अनाथपिंडकाने जेतवन विहार निर्माण केलं, सुजाता मातेने पूर्वाराम विहार निर्माण केलं, राजा बिंबिसाराने वेळुवनामध्ये विहार निर्माण केलं, अम्रपालीने एवढं सुंदर विहार निर्माण केलं. एवढे चांगले चांगले विहार सोडून भगवंत 7 दिवसापर्यंत या जंगलामध्ये कशाला वास्तव्य करत असतील. भगवंत सुद्धा तोंड पाहून वागतात. तोंड पाहून भगवंताचं आचरण असते. सारीपुत्तांचे भाऊ म्हणून भगवंत एवढ्या घनदाट जंगलामध्ये आलेले आहे. अशा प्रकारचे ते 2 वृद्ध भिक्षू भगवंताप्रती असा विचार करत असतात. त्यानंतर सर्वच भिक्षू श्रावस्तीला जातात. श्रावस्तीला गेल्यानंतर हे 2 वृद्ध भिक्षू माता विशाखाकडे भोजनासाठी जात असतात. माता विशाखाकडे भोजनासाठी गेल्यानंतर माता विशाखा विचारते की म्हणते, भगवंत सुद्धा आणि आपण सुद्धा रेवतभंतेंच्या खदीर वनामध्ये गेला होता. ती भूमी कशी आहे? ती भूमी रमणीय आहे, ती भूमी प्रसन्न आहे, ती भूमी चांगल्या प्रकारची आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुख लाभलं का? तुम्ही प्रसन्न झालात का? सांगा ना म्हणते, ती भूमी कशी आहे, ते जंगल कसं आहे, रेवतभंते एवढ्या वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात ते स्थान कसं आहे. अशा प्रकारे माता विशाखा त्या 2 भिक्षूंना विचारत असते. तर ते 2 भिक्षू म्हणतात की माते, काय सांगावं, तिथे एक क्षणभर सुद्धा आम्हाला राहावं वाटलं नाही. ते अत्यंत घनदाट असं जंगल आहे, तिथे पशु सुद्धा राहू शकत नाही. आणि अशा ठिकाणी भगवंत 7 दिवस त्या ठिकाणी राहिले. आम्ही नाविलाजास्तव तिथे राहिलो. अशा प्रकारे त्या जागेची त्या भिक्षूंच्या द्वारा अशा प्रकारचं वक्तव्य माता विशाखा ऐकत असते. दुसऱ्या प्रसंगी 2 तरुण भिक्षू माता विशाखाकडे जातात आणि माता विशाखाकडे गेल्यानंतर माता विशाखा पुन्हा त्या भिक्षूंना विचारते की म्हणते, आपण खदिरावनमध्ये गेला होता भगवंतासोबत भिक्खू संघा समवेत, तर खदिरावन कसा आहे? तर ते सांगतात की माते विशाखे, काय सांगावं, काय ती रममान भूमी आहे, काय ती रमणीय भूमी आहे. असं वाटत होतं की त्या जागेवरून, त्या भूमीवरून आपण कधीही इकडे येऊ नये. अत्यंत प्रसन्नता आम्हाला लाभली. अत्यंत आनंदाने आम्ही भगवंताच्या समवेत 7 दिवसापर्यंत ध्यान मनन चिंतन केलं. ते 7 दिवस आमचे अत्यंत सुखपूर्वक असे गेलेले आहे. विशाखाला आश्चर्य वाटते की पहिल्या 2 भिक्षूंना विचारलं, ते काय म्हणाले, फरक आहे की नाही. 2 भिक्षू सुरुवातीचे काय म्हणाले की ही भूमी एक क्षणभर सुद्धा या ठिकाणी राहू वाटत नाही, अशी भूमी आहे. दुसऱ्या 2 भिक्षूंना विचारलं तर ते सांगतात की एवढी रमणीय भूमी आहे की आम्हाला तिथून यावं सुद्धा वाटलं नाही. असं का बरं? तेही भिक्षू तिथे गेले होते, हे सुद्धा भिक्षू तिथे गेले होते, पण दोघांच्या वागण्यामध्ये किंवा दोघांच्या सांगण्यामध्ये असा फरक का आहे? तुम्हाला काय वाटते? काहीच नाही. असं कसं काहीच नाही? जसं उदाहरण म्हणून समजून घ्या. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ना, मनुष्याचा जो दृष्टिकोन आहे, मनुष्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे मनुष्य तिथे काय बघतो, मनुष्य काय घेतो, त्याची बुद्धिमत्ता काय विचार करते, यावरती सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. विशाखाला ही तफावत जाणवते. विशाखा भगवंताकडे जाते आणि भगवंताला म्हणते की भगवान, अशा अशा प्रकारचा प्रसंग घडला, भगवान काय कारण आहे? तेव्हा भगवंत सांगतात, विशाखे, जिथे अरहंत असतात,
जिथे दुःखमुक्त असतात, जिथे रमणीयता सदा सर्व काळ असते. परंतु जिथे अरहंत नसतात, मग ती भूमी कोणती असो, डोंगराची भूमी असो, जंगलाची भूमी असो, पर्वताची भूमी असो, नद्या नाल्यांची भूमी असो, कोणत्याही प्रकारची भूमी असो, तिथे मात्र सदा सर्व काळ रमणीयता आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे साधं आणि सोपं सांगायचं झालं, जिथे सज्जनांची वस्ती असते, सज्जनांचा सहवास असतो, जिथे चांगल्या लोकांचा सहवास असतो, तिथे सदा सर्व काळ रमणीयता असते. परंतु जिथे अकुशल लोक असतात, जिथे दुष्ट लोक असतात, जिथे वाईट लोक असतात, तर तिथे मात्र कितीही चांगल्या प्रकारचं एक वातावरण असेल तरी तिथे रमणीयता लाभत नाही. जसं उदाहरण म्हणून स्मशानामध्ये जर आपण गेलो, समजून घ्या, जसं एखाद्या फंक्शनसाठी आपण निघालो, आपण अत्यंत चांगल्या प्रकारचा मेकअप केला, फ्रेश झालो, चांगले वस्त्र परिधान केले आणि कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमासाठी फंक्शनसाठी आपण निघालो आणि अचानकपणे आपल्या कानावरती अशी बातमी पडते की आपला आप्तेष्ट नातेवाईक कोणीतरी मृत्यूला प्राप्त झाला आहे आणि आपल्याला आता घरी सुद्धा जाता येत नाही. तशाच अवस्थेमध्ये आपण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये जाईल. कसं वाटेल स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर? तुम्ही तर अत्यंत प्रसन्न आहात, तुम्ही तर चांगल्या प्रकारचे वस्त्र सुद्धा घातलेले आहे, पण तिथे गेल्यानंतर तुमचं मन कसं असेल? दुःखी असेल, अप्रसन्न असेल, कष्टी असेल. का? कारण तेथील वातावरण तशा प्रकारचं असते. तेथील जे वेव्ज असतात ते दुःखाचे असतात, शोकाचे असतात, भयाचे असतात आणि त्यामुळे मनुष्य कितीही प्रसन्नतेने तिथे गेला असेल तरी सुद्धा त्या वातावरणाला अनुसरून मनुष्याला दुःख निर्माण होत असते. दुसऱ्या बाजूने आपण अप्रसन्न असेल, आपण दुःखी असेल, आपण कष्टी असेल आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या मनाला आनंद मिळावा म्हणून एखाद्या सुंदर अशा बगीच्यामध्ये आपण गार्डनमध्ये गेलो तर आपलं मन कसं होते? प्रसन्न होते. का? कारण तेथील वातावरण तशा प्रकारचं असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, जिथे सज्जनांची वस्ती असते, अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं. महामंगल सूत्रामध्ये भगवंताने सांगितलं अनाकुलाच कम्मंता, म्हणजे मनुष्याने योग्य प्रकारच्या स्थळी वास्तव्य केलं पाहिजे. योग्य स्थळी म्हणजे जिथे रमणीयता आहे, जिथे चांगल्या प्रकारचं वास्तव्य आहे, तर अशा प्रकारच्या चांगल्या ठिकाणी मनुष्याने सदा सर्व काळ वास्तव्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जिथे सज्जनांचा वास असतो, जिथे अरहंतांचा वास असतो, जिथे चांगल्या प्रकारचे लोक राहत असतात, तिथे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे सुख प्राप्त होत असते. ही मानसिकता आहे, म्हणजे मनुष्याचा हा दृष्टिकोन आहे. म्हणजे जशा प्रकारची आपली मानसिकता असेल, जशा प्रकारचं आपलं मन असेल, जशा प्रकारचा आपण विचार करत असेल, तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. कारण सुखाची आणि दुःखाची जी व्याख्या आहे, भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्मावरती डिपेंड आहे, आपल्या विचारावरती ते डिपेंड आहे, अवलंबून आहे की तुम्ही कशा प्रकारचा विचार करता, तुम्ही चिंतन कोणत्या गोष्टींचं करता. तुम्ही जशा प्रकारचं चिंतन केलं तशा प्रकारचा सुख आणि दुःख तुम्हाला प्राप्त होत असते. एखादा मनुष्य जर सदा सर्व काळ धम्मामध्ये चिंतन करत असेल, धम्म आचरणामध्ये चिंतन करत असेल, धम्म पालन करण्याचं चिंतन मन करत असेल, तर त्या मनुष्याला सदा सर्व काळ सुख लाभू शकते. एखादा मनुष्य जर अकुशल कर्म चिंतन करत असेल, वाईट कर्माचं चिंतन करत असेल, पाप कर्माचं चिंतन करत असेल, तर त्या मनुष्याला सुख कसं लाभेल? त्या मनुष्याला सुख कधीही लाभणार नाही, त्याला दुःखच मिळणार आहे. कारण सुख आणि दुःख आपल्या मनावरती अवलंबून आहे. कारण भगवंत असे म्हणतात की सर्व प्रकारच्या विचारांचं उगमस्थान आपलं मन आहे. चांगले विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. परंतु ज्या मनुष्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, ज्या मनुष्याला चांगलं काहीतरी करायचं आहे, ज्याला असं वाटतं मी चांगलं करावं, मी काहीतरी कुशल कर्म करावं, मी काहीतरी पुण्यकर्म करावं, पुण्यकर्म करणारा मनुष्य, कुशल कर्म करणारा मनुष्य सदा सर्व काळ धडपड करत असतो, तो प्रयत्न करत असतो, तो परिश्रम करत असतो आणि चांगलं कर्म करण्यासाठी सदा सर्व काळ मनुष्याच्या जीवनामध्ये
अडथळे निर्माण होत असतात. चांगलं कर्म करण्यासाठी अनेक प्रकारचे संकट मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की जर आपली 3 रत्नावरती श्रद्धा आहे, आपली बुद्धावरती श्रद्धा आहे, आपली धम्मावरती श्रद्धा आहे, आपली संघावरती श्रद्धा आहे, 3 रत्नावरती जर आपली श्रद्धा असेल तर आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख उत्पन्न होत असेल, आपल्या जीवनामध्ये कितीही अडथळा येत असेल, तरी सुद्धा 3 रत्नांच्या प्रती आपली दृढ श्रद्धा उत्पन्न ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण या संसारामध्ये अनेक प्रकारच्या प्रवृत्तीचे मनुष्य असतात, अनेक प्रकारच्या प्रवृत्ती या संसारामध्ये आहेत. चांगला आणि वाईट या 2 बाजू या संसारामध्ये सदा सर्व काळ चालत असतात. जिथे जिथे चांगलं असतं तिथे तिथे वाईट सुद्धा उत्पन्न होत असते, आणि जिथे जिथे वाईट होतं तिथे तिथे चांगलं सुद्धा उत्पन्न होत असते. जसं आपण गहू पेरतो, तुम्ही शेतामध्ये शेतकरी आहात तुम्ही सर्व. आता तुम्ही गहू पेरता, तर गहू पेरल्यानंतर फक्त काय गहूच येतो का जमिनीमध्ये? पेरताना तुम्ही काय गव्हाच्या व्यतिरिक्त पेरता का? नाही. पेरता तर तुम्ही गहूच, परंतु गव्हाच्या सोबत सोबत अनेक प्रकारचं गवत सुद्धा उगवते, कारण ते स्वभाव आहे. म्हणजे जमिनीचा तो स्वभाव आहे, म्हणजे चांगल्या सोबत वाईट सुद्धा त्या ठिकाणी उगवत असते. परंतु चांगल्याची जर आपल्याला वाढ करायची आहे, चांगल्याला जर आपल्याला पोषित करायचं आहे, चांगल्याला जर आपल्याला निर्माण करायचं आहे, तर त्या वाईट गोष्टींना आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चांगलं जिथे जिथे उत्पन्न होते तिथे तिथे वाईट सुद्धा निर्माण होत असते. आणि त्यामुळे आपला जो दृष्टिकोन आहे, आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ज्याला सम्यक दृष्टी असं भगवंतांनी म्हटलं आहे. सम्यक दृष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेचा विकास केला पाहिजे, आपल्या प्रज्ञेचा आपण विकास केला पाहिजे. सत्य काय आहे, असत्य काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, आपल्या हिताचं, आपल्या सुखाचं, आपल्या कल्याणाचं नेमकं काय आहे, याचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर त्याचा आपण चिंतन करत असेल, मनन करत असेल आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल, तर नक्कीच आपल्याला सुखाच्या मार्गाची प्राप्ती होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण नेहमी चांगल्या प्रकारच्या विचारामध्ये रममान राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे सदा सर्व काळ. कारण स्वतःचं कुशल कर्म, स्वतःचं पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की कोण काय करतो, कोण कशा प्रकारचं जीवन जगतो, याकडे विशेष लक्ष आपण देऊ नये. कारण याकडे जर विशेष लक्ष आपण दिलं तर आपण स्वतःचे कर्म त्या ठिकाणी चांगले करू शकत नाही. आणि त्यामुळे माझं स्वतःचं कुशल कर्म व्हावं, मी स्वतः पुण्यकर्म करावं, मी स्वतः चांगल्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण करावं, याचं सातत्याने चिंतन मनन आपण केलं पाहिजे. कारण हवेच्या दिशेने जर आपण धूळ फेकली तर आपल्याच अंगावरती येत असते. हा निसर्गाचा नियम आहे. हवेच्या दिशेने जर तुम्ही धूळ फेकली, जरी तुम्ही दुसऱ्याच्या अंगावर टाकण्याच्या दुसरीने जरी फेकली असेल तरी ती धूळ मात्र आपल्याच अंगावरती येत असते. अगदी दोष सुद्धा तसे असतात. भगवंत असे म्हणतात, आपण आपले दोष जर काढत नसेल, आपण दुसऱ्यांचे दोष जर पाहत असेल तर आपलेही दोष काढणारा कोणीतरी या संसारामध्ये असतो. व्यवहारामध्ये आपण म्हणतो शेराला सव्वा शेर मिळतो, व्यवहार आहे तो. आणि त्यामुळे आपलं स्वतःचं कल्याण कसं होईल, माझं स्वतःचं सुख कसं होईल, मी स्वतः कशा प्रकारे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाऊ, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा भगवंताचा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. सहज आणि साधी गोष्ट नाही आहे. बाबासाहेबांनी हा धम्म सहज आपल्याला दिला नाही आहे, त्यासाठी खूप मोठे परिश्रम आपल्याला करावे लागले. सकाळच्या देशनेमध्ये रमाईच्या जीवनाच्या संदर्भामध्ये भंतेंनी मार्गदर्शन केलं. बाबासाहेबांचे 4 मुलं मूर्तीला प्राप्त झाले. बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा गंगाधर गेला. 4 मुलं बाबासाहेबांचे मूर्तीला प्राप्त झाले. अगदी तारुण्यामध्ये माता रमाई मूर्तीला प्राप्त झाली. बाबासाहेबांना सुद्धा अनेक प्रकारचे आजार होते आणि अनेक प्रकारच्या आजार असताना सुद्धा बाबासाहेबांनी एवढं मोठं काम म्हणजे केलेलं आहे. आणि त्यामुळे अनंत आणि असीम उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी हा महत् प्रयासाने
जो धम्म आपल्याला दिलेला आहे त्या धम्माचं अनुसरण करणे, त्या धम्माचं आचरण करणे, धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याकडून कसा होईल याचं सातत्याने आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणाले होते, मला जर आयुष्य लाभलं तर माझा शेवटचा काळ बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. म्हणजे बाबासाहेबांचं वचन आहे. बाबासाहेब म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं शेवटचं आयुष्य मी खर्ची घालणार आहे. कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासारखं पुण्य कार्य, महान कार्य या संसारामध्ये कोणतंही नाही आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. आणि ते कर्तव्य करत असताना आपण स्वतः तशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे, स्वतः आपण तशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे. जर तुम्ही स्वतः तशा प्रकारचं आचरण करत असाल, स्वतः तुम्ही कुशल कर्म करत असाल, स्वतः तुम्ही पुण्यकर्म करत असाल तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. आणि त्यामुळे चांगलं कार्य करत असताना त्या चांगल्या कार्यामध्ये नेहमी आपण सपोर्ट केला पाहिजे, चांगल्या कार्याला नेहमी आपण मदत केली पाहिजे. कारण चांगलं कार्य हे स्वतःसाठी नसतं. धम्म कार्य जेव्हा आपण करत असतो तर धम्म कार्य हे समाज बांधवांना एक चांगल्या प्रकारच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी ते धम्म कार्य आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे चांगल्या कार्यासाठी आपण नेहमी, मागच्या वर्षी आपल्याकडे कार्यक्रम झाला, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण हा विचार केला तर किती मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते, किती मोठा विशाल स्वरूपामध्ये. म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही कार्यक्रम केला, ऐक ना, आम्ही आलो होतो, 4 बंदीजी होतो, याही वेळेस आलो, पण तफावत आहे, ऐक ना, भिन्नता आहे त्यामध्ये. मग ही भिन्नता का निर्माण होते, ही तफावत का निर्माण होते, कुठं आपलं चुकतं, कुठं आपल्यामध्ये समस्या निर्माण होतात. तर कोणत्याही प्रकारच्या समस्येवरती तोडगा आपण काढू शकतो जर आपल्यामध्ये मैत्री असेल, आपल्यामध्ये करुणा असेल, आपल्यामध्ये तथागतांचा धम्म बल असेल तर त्या सर्व गोष्टी आपण निर्माण करू शकतो, नष्ट करू शकतो. आणि त्यामुळे धम्म कार्य करत असताना, कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बघा, आम्ही 16 तारखेला म्हणजे मागच्या महिन्याच्या 15 तारखेला आम्ही औरंगाबादवरून निघालो. आजची किती तारीख आहे, आजची 5 तारीख आहे. म्हणजे तब्बल 20 दिवसापासून आम्ही बाहेर आहोत, 20 दिवसापासून आम्ही फिरत आहोत. 3500 किलोमीटर या 20 दिवसामध्ये गाडी झालेला आहे किलोमीटर. कशासाठी, तर बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. बाबासाहेबांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. अनंत उपकार आहे. हे जे देह सजला आहे, हे जे चांगल्या प्रकारचं पंचपक्वान्न आज सकाळी खायला मिळाले, ऐक ना, अत्यंत स्वादिष्ट, हे चांगल्या प्रकारचं वस्त्र, हे चांगल्या प्रकारचे दागदागिने, हे सर्व सुखपूर्वक जीवन, हे चांगल्या प्रकारच्या गाड्या घोड्यामध्ये फिरणं, हे कशाची पुण्य आहे, तर ही सर्व बाबासाहेबांची पुण्य आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्म कार्यासाठी, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी मी काय देऊ शकतो, माझं काय योगदान आहे बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी, बाबासाहेबांच्या धम्मरथ पुढे नेण्यासाठी मी काय करू शकतो, याचं रात्रंदिवस आपण चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक जसं गाण्यामध्ये आपण नेहमी म्हणतो, खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेबांमुळे. हे फक्त काय गाण्यासाठी आहे का, किंवा गाणं म्हणण्यासाठी आहे का, तर त्याचं चिंतन केलं पाहिजे, आपण मनन केलं पाहिजे. ती सत्य गोष्ट आहे. आज आपण जे सुखपूर्वक खात आहोत तर केवळ ते बाबासाहेबांमुळे खात आहोत, बाबासाहेबांच्या त्यागामुळे, माता रमाईच्या त्यागामुळे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केले असतील तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपली प्रगती झाली पाहिजे, आपली अधोगती नाही झाली पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, जागृतीचा विस्तव हा सतत आपण तेवत ठेवला पाहिजे. जागृतीचा विस्तव हा कधीही शांत नाही झाला पाहिजे. आणि जागृतीचा विस्तव जर तुम्हाला तेवत ठेवायचा असेल तर अशा प्रकारचे धम्म कार्य होणे, अशा प्रकारचे धम्मे संमेलन होणे, अशा प्रकारच्या धम्म प्रवचनाचं आयोजन करणे हे निश्चितपणे आपली स्वतःची आपली जबाबदारी आहे. आणि ती स्वतःची जबाबदारी आपण समजावी आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा.
उत्तर आपली प्रगती झाली पाहिजे, उत्तर आपली अधोगती झाली नाही पाहिजे. कारण प्रगतीकडे वाटचाल करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि त्यामुळे आपली सुद्धा प्रगती झाली पाहिजे. आपण अत्यंत एकोप्याने, सामंजस्यपणाने, मैत्री भावनेने सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचं कार्य करावं. सदा सर्व काळ आपण विहारामध्ये सातत्याने यावं. कारण विहारामध्ये जर आपण आलो, मैत्री भावना, बंधुता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या सर्व प्रकारच्या सद्गुणाचा आपण आपल्यामध्ये विकास केला पाहिजे. एकमेकांमध्ये असणारा छोट्या मोठ्या गोष्टीवरून, द्वेष भावनेवरून आपल्या समाजाची कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही पाहिजे, याचं सातत्याने आपण चिंतन मनन करावं. आणि त्यामुळे आज ज्यांच्या निमित्ताने ही धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं, तर निश्चितपणे त्यांच्या अवसरमल आई आणि संपूर्ण मिसाळ आई यांनी जे काही या निमित्ताने कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म ते करत आहेत, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.